मंडळी, तर आज शेतात मिरचीचा तोडा निघाला। मग इतक्या सगळ्या मिरच्या पाहून मला पण मिरचीचा खरडा खावासा वाटला। मग यातील मुठभर कोवळ्या मिरच्या घेतल्या आणि 25 ते 30 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या। त्या तेलात अशा प्रकारे परतायला टाकायच्या आहेत आणि मग यावर आपण थोडंसं परतून झालं की पाण्याचा शिपका मारणार आहोत, जेणेकरून मिरच्या व लसूण छान शिजतील। मग थोडंसं परतत राहायचं आणि मग चवीप्रमाणे मीठ टाकून यामध्ये मी घेणार आहे आणि हे अशाच प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे। मिरच्यांचा रंग बघा तुम्ही कशा एकदम कुरकुरीत भाजल्यासारख्या झाल्या आहेत। तर आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण मी थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहे, जेणेकरून ह्या मिरच्या आपल्याला शिजण्यात मदत होईल। आणि मग एकदा की मिरच्यांचा रंग तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झाला की आता आपण ह्याला तांब्याने अशा प्रकारे तव्यावरच एकदम ठेचून घ्यायचं आहे आणि तुमचा मिरचीचा खरडा रेडी आहे। याला पिठलं भाकर किंवा एखाद्या भाजीसोबतही साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता। अशाच प्रकारच्या रेसिपीज आवडत असतील नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।